हे जे आहेत हल्लीची मुलं जी आहेत ती पण खूप सावध झाली आहेत. त्या मुलांना देखील कळतं की बाबा ही माझ्याशी लग्न नाही करत आहे, तर ही माझ्याकडे असलेल्या त्या सुखसुविधांबरोबर ही लग्न करत आहेत. अशा वेळी ठरलेली लग्न मोडतात. मुलं स्मार्ट झाली आहेत हल्ली. मुलं आणि मुली पण स्मार्ट झाली आहेत. तर मोडण्याचे कारण काय, काही आता असे पण केसेस होतात डिवोर्सपर्यंत, आपण म्हणत होतो की डिवोर्सपर्यंत जातात. पण आता अशी काही मंडळी आहेत की ते साखरपुड्यानंतर पण ब्रेक होतात. अच्छा. तर ते म्हणजे हे पुढे जे तुम्ही त्यांना म्हटलं कळायला ना, लागतं. पुढे जाऊन डिवोर्स होण्यापेक्षा अगोदर साखरपुड्याच्या अगोदरच असे केसेस पण आता वाढत चालले आहेत. की अच्छा. आपण आता म्हणजे त्यांना सेपरेट झालेले कळायला बोलू. लागतं. हां, की काय मूळतः कसं आहे की घाई करू नये. म्हणजे लग्न अशासाठी. करण्यासाठी तुम्ही मूळतः तुम्ही लग्न करताना स्वला अभ्यासा, स्वतःला जाणा की मी कोण आहे, राईट. आणि मी आता लग्न बेसिकली आहे की लग्न म्हणजे काय, का करावं, बरोबर. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही आता इंटरनेटवर आहात किंवा ChatGPT असतील किंवा ह्याच्यावर आहात AI वर, तर तुम्ही सगळं ते नॉलेज तुम्हाला ऑनलाईन मिळते. काउन्सिलिंगची गरज नाही. ते करून घ्या. लग्न केल्यानंतर काय रिस्पॉन्सिबिलिटी येतात, कसं वागावं, काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत ना. तर त्याचं महत्त्व समजून घ्या आणि त्याप्रमाणे ॲक्ट करा. अगदी सगळं काही दिसतंय मला की बाबा यांच्याकडे सगळं आहे, पण त्याच्यामध्ये मेहनत किती असतं, तितकं आपण दिखावा बघतो, पण ते मेंटेन करण्यासाठी किती दम जातो, त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का. त्या शेवटी तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्या घराचा पाठ होणार आहात आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन होतात. त्याच्यासाठी तुम्ही जे लागणारं मेंटल एनर्जी आहे, फिजिकल एनर्जी आहे, तर त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का. नंतर मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल अरे हे काय, पण ह्याच्या मागचं चित्र वेगळंच असतं असं. तर तुम्ही पहिलं स्वतःला कणखर बनवा, स्वतःला कॅपेबल बनवा आणि मग पुढे तुम्ही हे करा. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.